आणि तुम्ही फी ऐकाल ना तुम्ही चकित व्हाल. मी ऑफिसमध्ये कसं येतो बघा आणि प्रेरणा ऑफिसमध्ये कशी येते बघा. सिरीजची आता नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी नवीन जुगाडू सेटअप समुद्र किनाऱ्यावरील मिडभाऊच्या एका छोट्याशा गावातून इथपर्यंत पोहोचलेले आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. सो लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बोललेलो की आम्ही आमचं कॉन्टेंट चेंज करतोय. ओके, सो या कॉन्टेंट चेंज करण्यासाठी जी सुरुवात आहे ना ती आपण या व्हिडिओतून करतोय आणि सुरुवात पण आपण एकदम चांगली केलेली आहे. तर आज आपण आलो आहे ते दहिसरमध्ये विठ्ठल मंदिर, दहिसर वेस्टमध्ये विठ्ठल मंदिर सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्या बाजूलाच ओके इकडे आपली BMCची शाळा आहे आणि त्याच्या बाजूलाच ना इकडे हा नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी समाज कल्याण केंद्र ओके आहे. तर तिथेच सेकंड फ्लोअरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि माझी तर खूप जुनी ओळख आहे. म्हणजे मला असं वाटतं मी शाळेत असल्यापासून गोरेगावला वेस्टला IB पटेल स्कूलच्या बाजूला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय होतं. तर त्याचा मेंबर होतो शाळेत असताना. म्हणजे मला वाटतं 8वीमध्ये वगैरे मेंबर झालेलो आणि तेव्हापासून मी भरपूर पुस्तकं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहातून वाचलेली आहेत. ओके, त्यांच्या दादरच्या ब्रांचला पण व्हिजिट केलेलं आणि त्यानंतर मग दहिसरला आल्यावर इकडे पण मेंबर होतो. पण मध्ये ऑफकोर्स कामानिमित्त खूप बिझी झालेलो. पण मी जसं म्हटलं की आता जर आपल्याला काहीतरी गोष्टी चेंज करायच्या तर वाचाल तर वाचाल, त्या अनुषंगाने आता आम्ही पण मराठी पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत. ओके, तर त्याच्यासाठीच आज आम्ही आलेलो. आजच आम्ही ते मेंबरशिप घेतलेली आहे आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची. आणि तुम्ही फी ऐकाल ना तुम्ही चकित व्हाल. म्हणजे महिन्याची फी आहे ना ती आहे 70 रुपये. ओके, 70 रुपयामध्ये म्हणजे सांगा आज काय व्हॅल्यू राहिली 70 रुपयाला. ओके, आणि महिन्याभरामध्ये 70 रुपयामध्ये तुम्हाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची अनलिमिटेड पुस्तकं, एक पुस्तक म्हणजे तुम्ही 30 दिवसाला 30 पुस्तकं पण वाचू शकता. आणि एवढं सगळं नॉलेज आपल्याला 70 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तर आम्ही आज एक मेंबरशिप घेतली आहे. मे बी आम्ही म्हणजे तुम्हाला जर 2 पुस्तकं असेल ना तर 140ची. तर आता मी पहिल्यांदा 2 महिन्यासाठी 70 रुपयाची घेतली आहे. नंतर मग आम्ही 140 रुपयाला कन्वर्ट पण करू. आणि 500 रुपये फक्त डिपॉझिट आहे, ते तुम्हाला रिफंडेबल डिपॉझिट आहे. तुम्हाला जर कधी मेंबरशिप बंद करायची वाटली ओके तर तुम्ही ती रिफंड पण करू शकता. मला वाटत नाही जोपर्यंत आम्ही दहिसरमध्ये आहोत ओके तोपर्यंत आम्ही हे मेंबरशिप आता बंद करू. मे बी गोरेगावला किंवा दुसरीकडे शिफ्ट झालो तर तिकडच्या मुंबई ग्रंथसंग्रहालयामध्ये मेंबरशिप घेऊ. पण आमची तरी सुरुवात छान झाली. आणि पहिला पुस्तक कोणतं घेतलं पहिलं? आपण माझं लंडन घेतलेलं आहे. हां, मीना प्रभूंचं. यस, ओके. तर आम्हाला दोघांना पण प्रवासाची प्रचंड आवड आहे. आणि मला असं वाटतं लहानपणापासून एक कोणता तरी साहित्याचा प्रकार जो मला नेहमी आवडत आलेला आहे तर तो आहे प्रवास वर्णनं. ओके, तर सुरुवात झाली पु ल देशपांड्यांच्या प्रवास वर्णनापासून आणि त्यानंतर मग अनेक बरीच प्रवास वर्णनं वाचली. आणि त्याच्यामध्ये मीना प्रभूंचं हे माझं लंडन आहे तर ते प्रवास वर्णन खूपच आवडलेलं लहानपणी. ओके, आणि त्यानंतर मग त्यांची सगळीच प्रवास वर्णन मी तर वाचून काढलेली. त्यांचं नवीन प्रवास वर्णन आलं लायब्ररीत की पटकन वाचून काढायचो. आय थिंक 1-2 विकत पण घेतलेली. ओके, पण आता परत एकदा जरा जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि प्रेरणाने माझं लंडन नाही वाचलं आहे. ओके, आता तिला एक नवीन तिला वाचायचं आहे. ओके, मी आता फटाफट वाचून काढेन. ओके, पण जर तुम्ही दहिसरमध्ये राहता तर काय करताय? ओके, म्हणजे दहिसरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मेंबरशिप आता किती जण आहेत माहिती आहे? मेंबर म्हणजे फक्त 299. आमचा 299चा नंबर आहे. आणि मला तर वाटत नाही की फक्त 300 लोक दहिसरमध्ये राहतात, मराठी माणसं राहतात ज्यांना मराठी पुस्तकं वाचायची आवड आहे. ओके, तर मला असं वाटतं ॲटलिस्ट म्हणजे दहिसरच्या पॉप्युलेशनमध्ये मला असं वाटतं एक 70-80 हजार तरी मराठी माणसं असतील किंवा जास्त असतील. मला तर वाटतं 1 लाख तरी होतीलच. आणि 1 लाखामधील फक्त इथे मेंबर आहेत 299. तर जरा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला आपण जरा हातभार लावूया. मेंबर वाढले की त्यांना जास्त पुस्तकं पण घेता येतील. इकडचे स्टाफ आहेत त्यांना पेमेंट पण घेता येईल. तर त्याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. पण परत एकदा तुम्हाला आव्हान करतो, जर तुम्ही दहिसरमध्ये राहताय किंवा बोरिवलीमध्ये राहताय किंवा जवळपास राहताय ओके तर आपल्या या दहिसरच्या विठ्ठल मंदिराच्या बाजूला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय तर त्याची मेंबरशिप नक्की घ्या. आणि आता आम्ही निघतो घरी जायला कारण बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत. पण यस, मीना प्रभूंचं माझं लंडन परत एकदा रिव्हिजिट करायला नक्की आवडेल. आणि आजच्या या इंटरनेटच्या जगात किंवा सोशल मीडियाच्या जगात जरा वाचनाकडे पण आपण लक्ष दिलं तर लक्ष दिलं पाहिजे. आणि स्पेशली मराठी पुस्तकं. ओके, तर या वाचायला सुरुवात करूया. वाचाल तर वाचाल, चला. सो बघा आता घरी आलो आहे आणि एक नवीन सेटअप बनवलं आहे मी आणि प्रेरणाने. ओके, आमचे जे थिंक अँड टॉक सिरीजची आता नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी नवीन जुगाडू सेटअप. ओके, तर हे 2 बल्ब आहेत. आता हा एक बोर्ड आणला. तर असं मला वाटतं ना की मी आता आई वडिलांनंतर शिक्षकी पेशामध्ये येतोय. ओके, सो कुठे ना कुठेतरी ते फॅमिलीमध्ये असतं, ब्लडमध्ये. ओके, तर या ठीक आहे, बोर्डवरती आता मी पण काम करायला सुरुवात करेन. ओके, सो हा बोर्ड बघून तुम्हाला काय वाटतंय का? ओके, मी काय नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला नाही सांगणार आहे. ओके, पण याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे थिंक अँड टॉक सिरीजचा.
तर हाऊ टू बिकम रिच. ओके, आणि मी एकदम सिम्पल सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे जे माझ्या अनुभवातून ज्या जग मी बघितलंय किंवा माझ्या आजूबाजूला बघितलेलं आहे. कारण मी पण बघा 10x12च्या चाळीतल्या रूम मधून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. किंवा माझे वडील म्हणाले ते कोकणातील देवगडमधील समुद्र किनाऱ्यावरील मिडभावच्या एका छोट्याशा गावातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर हे जे लाईव्ह एक्सपिरियन्सेस आहेत, जशी माझ्या फॅमिलीने ग्रोथ केली ना, तर त्याच्यावरून किंवा माझ्या आजूबाजूच्या मित्रांवरून जी ग्रोथ झालेली आहे, तर त्याचीच एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच्या आधी जस्ट मी खाली होतो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या. त्यावेळी मी तुम्हाला आवाहन केलं की दहिसरमधल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये येऊन तुम्ही ॲडमिशन घ्या. पण तसंच नाही, मला असं वाटतं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ज्या ब्रांचेस आहेत ना, त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत आणि स्पेशली मुंबईमध्ये तर बऱ्याच आहेत. तिकडे जाऊन तुम्ही नक्की मेंबरशिप घ्या. आणि जेव्हा मेंबरशिप घ्याल तेव्हा मला इथे या व्हिडिओच्या खाली कमेंट करून पण नक्की सांगा की तुम्ही मेंबरशिप घेतली म्हणून. आणि जर तुम्हाला तिकडे इन्फॉर्म करता आलं की हा व्हिडिओ बघून तुम्ही मेंबरशिप घेताय, तर तिकडे पण त्यांच्या स्टाफला पण नक्की सांगा. ओके, आणि दहिसरच्या स्टाफला तर नक्की सांगा, त्यांची ओळखीचे आहेत माझ्या ते दोन्ही स्टाफ. ओके, आता नवीन मॅडम आल्या आहेत आणि त्या पण ओळखीच्या आहेत, ज्या मेन मॅडम आहेत त्या. बाकी स्टाफ दोन्ही ओळखीचे आहेत, एक काका आणि एक काकी आहेत. ओके, सो आता मी हा व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो आणि भेटूया थोड्याच वेळात. सो फायनली आपला व्हिडिओ बघा आता शूट करून जायला. ओके, सो मागे तुम्ही बघू शकता, हे माझ्या हँडरायटिंगकडे ना तुम्ही जरा इग्नोर करा, कारण मी बोलण्यामध्ये एवढा गडबडीत असतो ना, तर हँडरायटिंगमुळे कुठे ना कुठे दुर्लक्ष होतं. ओके, कारण जे का माझ्या डोक्यामध्ये विचार असतात ते कुठे ना कुठे कम्युनिकेट करायचे असतात, तर त्याच्यावरती जास्त भर असतो. पण आय थिंक मला तरी वाटतं मी डिसेंटली व्हिडिओ सांगितला आहे. आता तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ बघायला मिळेल. आणि त्याचा सब्जेक्ट पण तोच आहे की हाऊ टू बिकम रिच, श्रीमंत कसे बनाल. ओके, सो या आय थिंक इट वॉज अ गुड सब्जेक्ट. आणि खूप चांगल्या प्रकारे जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगता आलं. आणि या सिरीजचे अजून सुद्धा व्हिडिओ येतील, म्हणजे या सेक्शनवरती आणि या सेक्शनवरती. ओके, सो बनवू पण आताचा एक नवीन सेटअप आणि आता नवीन सुरुवात असं म्हणू शकतो. आणि आता जरा मला माझ्या कामाकडे वळावं लागेल. ओके, सो काही रिअल इस्टेटचं काम आहेत आणि काही हॉस्पिटॅलिटीची काम आहेत. ओके, सो लेट्स गेट बॅक टू दॅट वर्क. भेटू थोड्याच वेळात. आणि आता आपण आलो ते ऑफिसमध्ये. ओके, मी ऑफिसमध्ये कसं येतो बघा, आणि प्रेरणा ऑफिसमध्ये कशी येते बघा. नो, वी आर जस्ट जोकिंग. ॲक्च्युली काय आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये एक आपटे काकी आहे, तर आपटे काकीला प्रेरणा जरा पोगते आहे. प्रेरणा इज नॉट फिलिंग वेल. आता 3-4 दिवस झाले, ॲक्च्युली 5 दिवस झाले. म्हणजे प्रेरणा गेली ना जेव्हा US ला, माझी बहीण, तेव्हापासून प्रेरणाची तब्येत डाऊन झाली आहे. तर आता आमच्या घरामध्ये सध्या ना कोणतरी आजारीच पडते. तिकडे आमचे नाना काका पण आहेत, ते पण जरा पडले आणि त्यांच्या पायाला पण लागले. सो ते पण हॉस्पिटलला नेलं. म्हणजे माझ्या वडिलांची लहान भाऊ. तर मग काय माहिती नाही, तिथे गावाला जाऊन तो कोंबडा कापावा लागणार आहे, त्याच्याशिवाय काय होणार नाही असं वाटतं. ओके, पण आता गावाला जाणं पण एवढं लवकर होणार नाही. पण आम्ही चाललो आता मोस्टली सावंतवाडीला निघतोय उद्या रात्री, कारण एक काम आहे. ओके, त्यासाठी जाऊन यावं लागेल. वेगळं पण शॉर्ट ट्रिप आहे. उद्या जाणार आणि परत परवा बसणार. ओके, आणि येणार परत. ओके, कारण मी जास्त वेळ राहणार नाही आता. म्हणजे अजून त्याचे पप्पा आता ओके व्हायला लागले आहेत आणि एक फुल टाईम माणूस असतो, पण तरीसुद्धा कुठे ना कुठे रिस्क घ्याविषयी वाटत नाही. ओके, सो त्यामुळे पटकन जाऊन पटकन येणार. आणि सध्या तर मुंबईच्या आसपासच, कारण हे जरा ॲक्च्युली आधीच काम सांगितलेलं होतं, तर त्याच्यामुळे ते करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे प्लॅन तर आहे आता सावंतवाडीला उद्या संध्याकाळी निघायचं, म्हणून आता आम्ही जरा जातोय ते डॉक्टरकडे. डॉक्टरकडे त्यासाठी एवढी रेडी नाही, हळदी कुंकवाला गेले. हा, त्याच्यामुळे आपटे काकी ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी आपटे काकीकडे आले. हळदी कुंकू होतं, पण तेव्हा मला प्रचंड तेव्हा आपल्याला फिवर पण होत असला. ओके, सो त्याच्यामुळे कसं मग योग्य वाटत नाही, कारण हळदी कुंकूला तुम्हाला माहिती आहे सगळ्या बायका येणार, सिनियर सिटीजन येणार. ओके, त्यामुळे आता जास्त गडबड नव्हती. त्यामुळे प्रेरणा नंबर लावून आली. हा, नंबर जाऊन आली प्रेरणा. तर आपण निघूया आता. प्रेरणाचे एक डॉक्टर आहेत, उपाध्याय म्हणून. लहानपणापासून मी त्यांच्याकडेच ट्रीटमेंट घेते. सो बेसिकली त्यांना माझी हिस्ट्री माहिती आहे की मला कुठल्या गोळ्या सूट नाही होत किंवा काय असं सगळं. त्याच्यामुळे मला त्यांच्या गोळ्या घेतल्यावर असं फरक पडतो असं. ओके, सो आता आपण जाऊया कांदिवलीला आणि मग प्रेरणाच्या आई पप्पांना पण भेटू आणि तिकडून मग परत येऊ. आणि सध्या तुम्हाला आपलं ऑफिस तर तुम्हाला माहिती आहे, खूप काही मोठं ऑफिस नाही आहे, सध्या छोटंच ऑफिस आहे. ओके, कारण मी म्हटलं कारण एवढी गरजच पडत नाही. ओके, आता आमचे स्टाफ आता इकडे बसले आहेत. ओके, पण ते मी तुम्हाला दाखवत नाही. ओके, ते सस्पेन्स आहे. ओके, सो नंतर काहीतरी इंट्रोड्यूस करून देईन, मे बी आफ्टर 6 months और आफ्टर 1 year, मे बी आफ्टर 2 year. ओके, सो ते जरा शाय आहेत. ओके, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणून मी तुम्हाला जास्त काय दाखवत नाही. पण आणि सध्या ऑफिस म्हणजे बऱ्याच लोकांना एवढं कन्फ्युजन झालं ना. हा, ऑब्व्हियसली मीच क्रिएट केला, कारण मीच ऑफिससाठी जागा बघायला गेलो गोरेगावला. ओके, पण झालं काय की आमचं गोरेगावला शिफ्ट होणं डिलेड झालं आहे. म्हणजे मला असं वाटतं अजून एक वर्ष तर लागेल. तर त्याच्यामुळे म्हटलं मग आतापासूनच ऑफिसमध्ये कशाला इन्व्हेस्ट करा आणि किंवा शिफ्ट व्हा गोरेगावला, कारण
आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं काय मॅनेज करतो ते, तर त्याच्यामुळे घराच्या जवळच ऑफिस असणं कधी पण चांगलं, त्याच्यामुळे मग दहिसरमध्येच ऑफिस घेतलं. ओके, सो जवळच आहे. आणि सेकंड म्हणजे आता न्यूज अशी येते की प्रेरणा बघा ते किती आहे ते. ओके, सो चांगलंच खोकलं झालं आणि मला त्याच्यात ट्रॅव्हल करायचं आहे, पण ठीक आहे जातोय आम्ही आता डॉक्टरकडे, शेवटचा पर्याय. आणि न्यूज ही होती की कोणात आता आंबे यायला रेडी सुरुवात झाली आहे, म्हणजे तुम्ही काही व्हिडिओ बघितला असेल. ओके, पण ते आंबे आता खूप लिमिटेड आहेत आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, तर त्याच्यामुळे आता आम्ही प्लॅन करतोय 15 तारखेला, 13 ते 15 तारखेच्या दरम्यान फेब्रुवारीला एक क्विक ट्रिप करायची. कारण जरा मिठभाऊला पण गेलो नाही, आणि मिठभाऊचं आमचं जी कलमा वगैरे आहेत, माडा वगैरे आहेत, तिकडे पण जरा साफसफाई करून घेतली पाहिजे, खूप जंगल झालं. पण अगेन जास्त दिवस मन नाही करणार, तर एक शॉर्ट ट्रिप करू 2 ते 3 दिवसांची, फटाफट सगळी कामं करून येऊ असं करू. ओके, तर आता अशा शॉर्ट ट्रिपच करायला लागणार ॲटलीस्ट फेब्रुवारी एंडपर्यंत तरी. मला जर तोपर्यंत पप्पा जरा त्यांच्यामध्ये ताकद येईल असं काहीचं आहे. आज पण छान चालले ते स्वतःहून मस्त असं प्रगतला हात पकडला प्रगतचा, आणि म्हणजे असं छान चालले, पावलं वगैरे व्यवस्थित टाकले. आता पण फिजिओथेरपिस्ट आली आहे, ती म्हणजे ती सेशन करायला पूर्ण. ओके, शेवटी फिजिओथेरपिस्ट ते फिजिओथेरपिस्ट, आपण किती पण एक्सरसाइज करून घ्यायचा प्रयत्न केला तरी आपण विसरून जातो. ते खूप योग्य पद्धतीने करतात आणि त्यांना माहिती आहे की म्हणजे ते कंटिन्यूस असं बघत असतात की आपल्या पेशंटला कुठे पेन होत आहे किंवा काय, मग असं. सो मला वाटतं की ते बेटर. फिजिओथेरपिस्टची पण मी तुम्हाला ओळख करून देईन, पण आता नाही, मे बी नंतर इन फ्युचरमध्ये तुम्हाला सांगतो. ओके, सो आता निघूया आपण. ओके, चला कांदिवलीला जायला निघूया. सो आपण कांदिवलीला तर पोहोचलो, पण कांदिवलीला पोहोचल्यानंतर कळलं की प्रेरणाचे डॉक्टर गेलेत गावाला, आउट ऑफ स्टेशन आहेत ना. ओके, तर बघूया आता दहिसरलाच जावं लागेल, कारण प्रेरणाचा घसा जरा जास्त, आणि आता माझा पण घसा ना थोडा कवकवायला लागलेला आहे. तर बघूया, मला पण आता गरमागरम चहा मारतो आता एक, आणि दहिसरला निघूया. चला. आणि जो बॅकग्राऊंड स्कोर होता ना तो आमचा नव्हता, इकडे सिरियल चालू आहे एक. कोणती आहे सिरियल ही काय माहिती नाही, बाबांना तर माहिती नाही कोणती सिरियल आहे ती, आणि त्याच्यावरती नाव पण नाही दिसत कोणत्या चॅनलचं आहे ते. तर ती चालू होती आता. स्टार प्रवाह आहे का, की काय माहिती नाही, मी तर बघितली पण नाही सिरियल. तुम्ही ओळखता का? मला पण नाही माहिती, तुम्हीच कमेंट करून सांगा. पण मला असं वाटतं तर ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो. ओके, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच नक्की. पण जर तुम्ही दहिसरमध्ये राहता किंवा मुंबईमध्ये राहता, तर मी परत एकदा आवाहन करेन की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मेंबरशिप नक्की घ्या. 70 रुपये इज नथिंग अमाऊंट इन टुडेज टाईम. भले तुम्ही महिन्यातून फक्त एकच पुस्तक वाचा, पण 70 रुपये भरा आणि ती मेंबरशिप घ्या. आणि या अनुषंगाने कुठेतरी तुम्ही मराठी भाषा वाढवण्यासाठी हातभार लावाल, आणि त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. तुमची जुनी जी मराठी पुस्तकं तुम्ही वाचली असेल ती परत एकदा वाचा, जसं आता मी सुरुवात केलं आहे. मीना प्रभूचं माझं लंडन मी पण वाचणार आहे, आणि मला पण ती पुस्तकं वाचायला आवडतील. आणि काही नवीन पुस्तकं असतील जी रिसेंटली आता पब्लिश झाली असतील, तर ती मला कमेंट करून नक्की सांगा की बाबा प्रगत ही पुस्तकं वाच, ही जरा चांगली पुस्तकं आहेत, एक लास्ट 5 ते 10 वर्षातली, जी मला माहीत नसतील, तर ती वाचण्याचा मी पण नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्ही काय वाचताय तर ते पण कमेंट करून सांगा. आणि आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.